नमस्कार, मी तुमचा मित्र डॉक्टर विजय महाडिक। खरं तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी तुमचा मनापासून आभारी आहे, कारण आपले इंस्टाग्रामवरती नुकतेच आत्ता 25,000 फॉलोअर्स पूर्ण झालेत, परंतु यूट्यूबवरती मात्र अजून 1,000 सुद्धा आपले सबस्क्रायबर्स पूर्ण नाही आहेत। तर ज्या लोकांनी आपलं यूट्यूबचं चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर त्या लोकांनी पहिल्यांदा यूट्यूबला जाऊन चॅनल आपलं सबस्क्राईब करा, कारण लवकरच 1,000 आपले सबस्क्रायबर्स पूर्ण होऊन जातील। तर आजचा जो विषय आपण निवडला आहे की अन्नामध्ये विषबाधा झाल्यानंतर काय होतं, म्हणजे आपण पेपरमध्ये बातमी वाचतो किंवा न्यूज चॅनल आपण बातमी बघतो की अमुक ठिकाणी जेवण होतं आणि त्या ठिकाणी तिथल्या लोकांना विषबाधा झाली आणि काही लोक दगावले, काही लोकांना ॲडमिट करावं लागलं, काही लोकांना उलट्यांचा जुलाबाचा त्रास चालू झाला, काही लोकांना पोटफुगीचा त्रास चालू झाला। तर अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात। तर बऱ्याच वेळेला काही त्या जेवणामध्ये कोणी विष कालवलं आहे तर त्याचे काही वेळेस सूत्रधार सापडतात। तर बऱ्याच वेळेला काही वेळेस असं होतं की ते विरुद्ध अन्न असतं किंवा संयोग विरुद्ध जेवण झाल्यामुळं त्याच्यातलं जे कॉम्बिनेशन केमिकल प्रक्रिया जी होते तर ती काहीतरी रासायनिक प्रक्रिया वेगळं होऊन त्याचा काहीतरी वेगळाच पदार्थ होऊन त्याचीसुद्धा विषबाधा झालेली असते। तर अन्नामध्ये विष आहे का नाही हे आपण कसं ओळखायला पाहिजे, तर त्या संदर्भातच आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे समजा जर भातामध्ये विष कोणी जर कालवलं असेल किंवा भातामध्ये जर विष असेल तर ते आपण कसं ओळखायला पाहिजे। एक तर भात नेहमी जेवढ्या वेळात शिजतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ भात शिजायला लागतो। भातावरती साधारणपणे निळ्या रंगाच्या रेषा उमटायला चालू होतात आणि भातामधून निळ्या रंगाची वाफ येते। ज्या पद्धतीनं मिठाला पाणी सुटतं त्याच पद्धतीनं भाताला पाणी सुटतं आणि भात शिजवताना जशी भाताची पेज वरती येते तर तशी भाताची पेज वरती येत नाही। तर ही जर भातामध्ये विष असेल तर भाताची अशा पद्धतीची लक्षणं आपल्याला दिसायला चालू होतात। जर भात आपण ह्याच्या अग्नीवरती पकडला किंवा त्या अग्नीवरती टाकला तर तडतड आवाज व्हायला चालू होऊन जातो। हेच जर दुधामध्ये विष असेल तर दुधावरती तांबड्या रेषा उमटतात। जर दह्यावरती असेल तर साधारणपणे काळसर रंगाच्या रेषा ह्या दह्यावरती उमटतात। ताकामध्ये जर असेल तर ताकामध्ये सुद्धा अरुण वर्णाची म्हणजे ज्याला ग्रे कलर म्हणता येईल तर अशा पद्धतीच्या रेषा ताकामध्ये जर विष असेल तर ते आपल्याला उमटलेल्या पाहायला मिळतात। जर समजा तुपामध्ये कोणी विष कालवलं असेल तर ज्या पद्धतीनं पाण्यावरती रेषा जशा उमटतात तशाच तुपावरती पाण्यासारख्या रेषा उमटतात, ही तुपामध्ये जर विष कालवलं असेल तर आपल्याला पाहायला मिळतं। ज्या व्यक्तीनं विष कालवलं आहे तर ती व्यक्ती कशी ओळखायला पाहिजे, तर त्या व्यक्तीचा चेहरा काळा ठिक्कर पडतो, ती व्यक्ती इकडे तिकडे बघत राहतो आणि त्याचं जे नेहमीचं वर्तन आहे तर त्याच्यापेक्षा जास्त वेगळं वर्तन आपल्याला पाहायला मिळतं आणि सारखं नाकाला हात लावणं किंवा केसांना हात लावणं हा प्रकार त्याच्याकडून घडत असतो। ही झाली तुपाची किंवा भातांची विषामध्ये असणारी लक्षणं झाली किंवा कशा पद्धतीने आपण ते ओळखू शकतो। सेम अशाच पद्धतीनं जर अन्नामध्ये विष कालवलं असेल किंवा समजा कुठं अन्न शिजवत ठेवलं आहे आपण आणि त्याच्यामध्ये जर कोणी विष कालवलं असेल किंवा कुठलीही रासायनिक प्रक्रिया होऊन त्याच्यामध्ये जर विष तयार झाला असेल तर साधारणपणे ते जर कोकिळांनी, कोंबड्यांनी आणि कावळ्यांनी जर बघितलं ते अन्न तर ती लोक मरून जातात। माशाने ते जर अन्न खाल्लं तर ते माशासुद्धा मरून जातात। वानरानं किंवा माकडानं ते जर अन्न बघितलं, त्याच्या जवळ जर गेला तर तो वारंवार हगायला चालू होतो, म्हणजे त्याला वानराला जुलाब होतात। मोर मात्र सगळ्यात जास्त आनंदित होतो, कारण आयुर्वेदानुसार विषाची जी काही लक्षणं सांगितली आहेत तर ती साधारणपणे मोराला धरून किंवा मोराला अनुसरून सांगितलेली आहेत। म्हणजे जसं विषारी अन्न असतं आणि त्याच्या ज्या वाफा येतात तर त्याच्यामध्ये ज्या वाफा असतात तर त्या निळसर रंगाच्या असतात, म्हणजे मोराच्या गळ्याचा जो रंग आहे साधारण त्या पद्धतीनं त्या रंगाच्या वाफा त्या अन्नामधून यायला चालू होऊन जातात। तर अशा पद्धतीनं प्राणीसुद्धा आपल्याला सांगतात की या अन्नामध्ये विष आहे का नाही। त्याच्या शेजारी जर फुलं असतील तर त्याच्या पाकळ्या गळून पडतात, झाडं कोमेजून जातात। अशा पद्धतीनं आयुर्वेदामध्ये जर अन्नामध्ये विष असेल किंवा विषबाधा जर झाली असेल अन्नामध्ये तर ही लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात। जर समजा विषारी अन्न आपल्या अंगाला स्पर्श झालं तर अंगावरती खाज येते, फोड येतात आणि त्या ठिकाणचा रंग काळा पडायला चालू होऊन जातो। त्याचबरोबर जर समजा ते चुकून आपण अन्न पोटामध्ये घेतलं तर घेतल्यानंतर पोटामध्ये दुखायला चालू होतं, उलट्या व्हायला चालू होतात, जुलाब व्हायला चालू होतात आणि जर याचं प्रमाण जास्त झालं तर कदाचित मृत्यूही येऊ शकतो। अशा पद्धतीनं विषारी लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात। बऱ्याच वेळेला घसा सुकून जातो, तोंड कोरडं पडायला चालू होतं आणि नुसतं उम्हासे ज्याला म्हटलं जातं की उलटी आल्यासारखं वाटणं, वांती आल्यासारखं वाटणं, हा प्रकार आपल्याला विषारी लक्षणांमध्ये पाहायला मिळतो। जर अशा पद्धतीची जर विषारी बाधा झाली तर सगळ्यात पहिल्यांदा उलट्या करून घेणं, म्हणजे पोटात गेलेलं विष पहिल्यांदा बाहेर काढून टाकायचा प्रयत्न करणं हे पहिल्यांदा करायला हवं आणि तुमचे जवळचे जे कोणी तज्ञ डॉक्टर असतील त्यांचा सल्ला घेऊन त्या पद्धतीने ट्रीटमेंट करायला हवी।
काही वेळेस आपण गरविषसुद्धा म्हटलं जातं की जे आपण नखं जेवण करत असतो आणि नखं जर तुमची साफ नसतील किंवा नखं जर तुम्ही कापलेली नसतील तर त्याच्यामध्ये जी काही आपण घाण असते तर ती जर पोटामध्ये जात असेल तर त्याच्यामधून सुद्धा आपल्या पोटामध्ये इन्फेक्शन होऊ शकतं किंवा आतड्याचे आजार, पोटाचे आजार, उलट्या होणं हे प्रकार होऊ शकतात. त्याला गरविषाची लक्षणं म्हटली जातात. तर नखं बारीक ठेवणं आणि अशा पद्धतीची जर लक्षणं दिसायला लागली तर त्या पद्धतीनं विषग्न चिकित्सा किंवा अगतंत्रातली ट्रीटमेंट आयुर्वेदानं सांगितली ती करून घेणं खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीने जर आपण सारासार विचार करून घेतला तर आपण बाहेर गेल्यानंतरसुद्धा अशा ज्या बऱ्याच ठिकाणी जे विषबाधा होतात आणि मुलांच्यामध्ये किंवा स्पेसिफिक लहान मुलांच्यामध्ये खिचडीमधून विषबाधा होणं असेल किंवा एखाद्या कुठल्या तरी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये विषबाधा होणं असेल, अशा गोष्टीपासून आपण निश्चितच वाचू शकतो. धन्यवाद.